हॅलो नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आजची मस्त छान रेसिपी आहे पालक वडा. तर पालकाची भाजी खाल्लेली असेल, आपण पालक भाजी खाल्लेली असेल, तर आजची मस्त आणि छान रेसिपी मी बनवलेली आहे पालक वडा. तर संपूर्ण रेसिपी बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम या ठिकाणी एक खलबत्ता घेतलेला आहे मी. त्या खलबत्त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकलेला आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 चमचा धने घेतलेले आहेत, अख्खे धने आहेत हे, आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर मस्तपैकी आता आपल्याला खलबत्त्याने छानपैकी कुटून घ्यायचं आहे बारीक. आपण मिक्सरलाही पण हे बारीक करू शकतो, पण हे जाडसर वाटण मला करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. असं खलबत्त्यामध्ये कुटलं की त्याची चव पण मस्त आणि छान लागते. तर या पद्धतीने मी कुटलेलं आहे. असं मस्त जाडसर वाटण त्याचं करून घ्यायचं आहे आपल्याला. तसं जाडसर वाटण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. 2 मिनिटांमध्येच 2 ते 3 मिनिटांमध्येच आपलं हे वाटण तयार होतं. मस्तपैकी बघू शकता तुम्ही. जास्त बारीकही नाही, असं जाडसर भरडीसारखं असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी भांडं घेतलेलं आहे. पालक स्वच्छ धुवून मी चाळणीवरती निथळायला ठेवली होती कापून. जास्त काड्या घेतलेल्या नाही पालकाच्या मी. मस्तपैकी कवळी अशी मस्त पानं घेतलेली आहेत. हिरवीगार ताजी पालक आहे ती. पालक धुवून आणि नंतर मग स्वच्छ कापून मी घेतलेली आहे आणि चाळणीवर निथळायला ठेवलेली होती मी. मस्तपैकी पालक भांड्यामध्ये घेतलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. थोडेसे तीळ टाकलेले आहे. 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ. 2 चमचे रवा. आणि जे मी वाटण केलं होतं जाडसर ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मस्तपैकी. एक जोडी मी पालकाची घेतली होती आणि त्याच्यामध्ये सर्व वाटण मी टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी जरा असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे संपूर्ण आपलं ते वाटण आणि जे आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे हळद टाकलेले आहे ते पूर्णपणे पालकाला असं लागलं जाईल. आता 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता. आणि मस्तपैकी ते असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करून बेसन पीठ त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. 2-2, 3-3 चमचे. आणि असं मस्तपैकी ते पालकाला असं दाबून असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे असं आपलं घट्ट पीठ असं तयार करता येईल आपल्याला. असं या पद्धतीने 1 चमचा मी पाण्याचा वापर केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जसं आपल्याला पीठ लागतं तसं आपण ॲड करायचं आहे. एकदम असं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं नाही. आणि असं मस्तपैकी आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे असं दाबून. जे काही सर्व आपले मसाले आपण जे वाटण केलं आहे, जे बेसन पीठ आहे ते मस्तपैकी असं आपल्याला पालकामध्ये असं घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि थोडं थोडं करून पीठ त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. एक मोठी वाटी मी पीठ घेतलेलं होतं आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये मी ॲड करून घेत आहे. पुन्हा 1 चमचा पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. पाणी असं आपल्याला एकदम टाकायचं नाही. तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही 1 चमचा अर्धा चमचा असं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आणि आपला वडा पण मस्तपैकी छान कुरकुरीत असं तयार होईल. या पद्धतीने बघू शकता हळूहळू पीठ असं आपल्याला मस्तपैकी घट्ट असा गोळा तयार होत आहे आपला. असं दाबून असं पीठ आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. छान आणि सोपी रेसिपी आहे. तर राहिलेलं पीठ पण मी 2 चमचे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते पण असं मिक्स करून घेणार आहे. दाबून असं पीठ आपल्याला मस्तपैकी असं त्याचा घट्टसर गोळा तयार करून
घ्यायचा आहे या पद्धतीने. बघा मस्तपैकी असा आपल्याला वडा आपला वळला जाईल असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता मस्तपैकी त्या संपूर्ण पिठाचा आता आपण गोळा तयार करून घेणार आहोत. अजून थोडंसं आपल्याला पाणी लागलेलं आहे. आणि आता जवळजवळ आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पालक वडा बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता. मस्त पीठ तयार झालेलं आहे. आता हे 5 मिनिटासाठी आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. आता वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम पाणी आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल आपल्या बोटांना ते चिटकणार नाही. तर मस्तपैकी पाणी असं हातावर आपल्याला जिथं थापायचं त्या हाताला आपण पाणी लावून घ्यायचं आणि गोळा घ्यायचा आणि असा मस्तपैकी चपटा वडा करायचा, म्हणजे कसं आतून पण मस्तपैकी तळल्या जाईल आपला. या पद्धतीने बघू शकता. आणि सहज असा मस्तपैकी तो आपल्या हातावरती थापल्या पण जातो. तुम्हाला अजून मी 2-3 वडे कसे करायचे मी ते सांगते. मस्तपैकी गोळा घ्यायचा, त्याला गोल आकार असा देऊन घ्यायचा मस्तपैकी तळव्यावरती आणि वरून असा थोडासा दाबून घ्यायचा. जसा पाहिजे आपल्याला तसा आपण त्याचा शेप बनवू शकतो. या पद्धतीने मी संपूर्ण पालक वडे तयार करून घेणार आहे आणि असा दाबून घ्यायचा आपल्याला, असा हातावर मस्तपैकी थापून घ्यायचा आहे. तुम्हाला कितपत छोटा मोठा लागतो त्या पद्धतीने तुम्ही ते तयार करू शकता. मस्त आणि छानपैकी आता आपल्याला पालक वडे आता हे सर्व मी तयार करून घेणार आहे. नंतर आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहे. तेल पण मी बाजूला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. बघू शकता मस्तपैकी तेल पण आता गरम झालेलं आहे. सर्वप्रथम मी एकच वडा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. वडा आपल्याला टाकून घेतल्यानंतर त्याला अजिबात हलवायचा नाही, पूर्णपणे तो सेट होऊन द्यायचा तेलामध्ये 1-1.5 मिनिटपर्यंत. कोणत्याही प्रकारे आपल्याला वड्याचं पीठ असं सुट्टं झालेलं दिसत नाही किंवा वडा मस्तपैकी सेट झालेला आहे 1 मिनिटपर्यंत. आणि मग नंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे, थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पलटी करून मस्तपैकी आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी पालक वडा आपला तयार झालेला आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मस्तपैकी मी 3 ते 4 मिनटापर्यंत हा वडा हाय आणि किंवा मीडियम फ्लेमवरती मस्त तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता रंगही सुंदर आलेला आहे आणि आपला तयार झालेला आहे पालक वडा. तर याच पद्धतीने बाकीचे पण वडे मी तयार करून घेत आहे. आता दुसऱ्या बॅचला मी 2 वडे सोडलेले आहेत. 2 किंवा 1 किंवा 3 तुमच्या कढईमध्ये जेवढे बसतात तेवढे सोडून घ्यायचे. जास्त दाटी करायची नाही, म्हणजे त्याला तळण्यासाठी जागा पण पाहिजे आपल्याला. या पद्धतीने आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने आपले वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त आणि छान आपल्याला पालक वडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूने मस्तपैकी आपला तळून घ्यायचा आहे. रंगही सुरेख आलेला आहे. चटणी बरोबर, सॉस बरोबर, दह्याबरोबर आपण हा वडा खाऊ शकतो. झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे. याच्यामध्ये कोणत्याही कांद्याचा वापर केलेला नाही मी. फक्त पालकाच्या भाजीपासून तयार केलेला हा पालक वडा आहे. बघा अतिशय सुंदर झालेला आहे मस्तपैकी. आता हे दोन्ही वडे मी काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी पालक वडा तयार झालेला आहे. बाकीचे पण वडे मी असेच तयार करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत, ताटामध्ये काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तुम्हाला मी फोडून दाखवते. एकदम खुसखुशीत आणि छान झालेला आहे. सॉस बरोबर खायला तो एकदम छान आणि मस्त लागतो.
सोबत दही पण घेतलेलं आहे मी. ज्याला ज्या पद्धतीने आवडतं खायला त्या पद्धतीने आपण खाऊ शकतो. मस्तपैकी छान रेसिपी आहे. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.